नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूट कमिशन व दलाली या चॅप्टरवरती जेवढे काही प्रश्न बनत असतील ते आपण पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामध्ये टाईप 1 आहे. टाईप 1 मध्ये पहिला प्रश्न आहे, 400 रुपयाची वस्तू ग्राहकाला 350 रुपयाला मिळाली तर सूट काढा. म्हणजे 450 रुपयाची वस्तू जर ग्राहकाला 350 रुपयाला दिली असेल तर त्यावर दुकानदाराने सूट किती दिली आहे ते काढायचं आपल्याला. तर वस्तूची किंमत आहे 400 रुपये आणि ग्राहकाला ती मिळाली 350 रुपयाला. याचा अर्थ सूट किती झाली? 400 मधून 350 गेले तर 50 रुपयाची ग्राहकाला सूट मिळाली आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी आपलं इथं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. टाईप 1 मधलाच दुसरा प्रश्न. आता वस्तूची किंमत आहे 5405 रुपये. ची वस्तू ग्राहकाला 4000 रुपयाला मिळाली तर ती किती रुपये सूट मिळाली? आता यावर सूट काढायची आपल्याला. वस्तूची मूळ किंमत आहे 5405 रुपये. ग्राहकाला ती 4000 रुपयाला मिळाली. डायरेक्ट मायनस करूया. आता वजाबाकी केलं तर आपल्या वस्तूची सूट मिळून जाईल. 5 ला 5 जशाच तसे, 0 ला 0, 4 ला 4, 5 मधून 4 गेले 1 राहिला. तर 1405 रुपयाची सूट मिळाली आहे. ऑप्शन क्रमांक 1 इथं आपलं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर पहा टाईप 2 यामधील पहिला प्रश्न. आपण प्रत्येक टाईपवरचे 3 प्रश्न घेणार आहोत. तर टाईप 2 चा पहिला प्रश्न, 500 रुपयाची वस्तू ग्राहकाला 300 रुपयाला मिळाली तर शेकडा सूट काढा. अगोदर आपल्याला अगोदरील 2 प्रश्नांमध्ये फक्त सूट काढण्यासाठी सांगितलं होतं. पण आता काय, आपला शेकडा सूट काढायची आहे. तर पाहूया शेकडा सूट काय असते ते. आता सुरुवातीला 500 रुपयाची वस्तू आहे. ग्राहकाला ती वस्तू किती? 300 रुपयाला मिळाली. म्हणजे 500ची वस्तू 300ला मिळाली म्हणजे सूट 200 रुपये दिली आहे. आपल्याला हे कळून जाते. ही झाली सूट. पण आता शेकडा सूट. सूट म्हणजे त्या वस्तूवर मिळालेली एकूण सूट ही रुपयामध्ये, आणि शेकडा सूट मध्ये त्या वस्तूवर मिळालेली सूट किंवा प्रत्येक 100 रुपयाला किती रुपयाची सूट मिळाली ते काढायचं असतं. आता 500 रुपयाची वस्तू आहे, त्याच्यावर सूट किती? 200 मिळाली आहे. आता शेकडा विचारलंय म्हणून काय करायचं? 100 न गुणायचं. शेकडा सूट म्हणजे प्रत्येक 100 रुपयाला त्या वस्तूवर किती रुपयाची सूट दिली आहे. आता खालचे 2 शून्य कटले, वरचे 2 शून्य कटले. 5 एक 5, 5 चौक 20, राहिला 0, 0 जसा तसा देऊन टाकला. म्हणजे त्यावर 40% सूट मिळाली आहे. शेकडा. ऑप्शन क्रमांक ए इथं करेक्ट आन्सर होईल. 40% म्हणजेच काय? 100 रुपयाची वस्तू 40ला, म्हणजे प्रत्येक 100 रुपयावर 40 रुपयाची सूट दिलेली आहे. त्यानंतर टाईप 2 मधील दुसरा प्रश्न. आता इथं वस्तूची किंमत 1500 रुपयाची वस्तू ग्राहकाला 1000 रुपयाला मिळाली तर शेकडा सूट. आपल्या इथं पण काय? शेकडा सूट विचारली आहे. वस्तूची किंमत आहे 1500 रुपये. ती वस्तू ग्राहकाला मिळाली आहे 1000 रुपयाला. सूट तर आपल्याला कळून जाते की 1500ची वस्तू 1000ला मिळाली आहे म्हणजे 500 रुपये ही सूट दिलेली आहे. पण आपल्याला शेकडा सूट काढायची आहे. वस्तूची किंमत आहे 1500. 1500 वर 500 रुपये सूट दिली तर शेकडा किती होईल? तर शेकडा सूट काढण्यासाठी काय? 100 न गुणायचं. शेकडा म्हणजेच 100. 100 न गुणल्यास खालचे 2 शून्य आणि वरचे 2 शून्य कटतील. आता भाग देऊया. 15 एक 15, 15 त्रिक 45, 5 शिल्लक राहिले, 50 झाले. पुन्हा 15 त्रिक 45, पुन्हा 5 शिल्लक राहिले, 0 दिला, 15 इथं पण पॉईंट दिला, 15 त्रिक 45 म्हणजे 33% एवढी सूट मिळाली आहे. ऑप्शन क्रमांक 1 इथं आपलं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर टाईप 3. टाईप 3 मधील पहिला प्रश्न. एका कपाटाची मूळ किंमत 400 रुपये असताना दुकानदाराने शेकडा 10% सूट दिली तर ते कपाट किती रुपयास मिळेल? आता कपाटाची मूळ किंमत आहे 400 रुपये. आता टाईप बदललाय त्यामुळे गणिताची सोडवण्याची पद्धत पण बदलेल. आता शेकडा किती सूट दिली आहे? 10%. शेकडा म्हणजे काय? प्रत्येक 100 रुपयाला 10 रुपये सूट दिली आहे. आता वस्तूची मूळ किंमत आहे 100, त्यावर 10 रुपये सूट दिली. प्रत्येक 100ला 10 रुपये सूट म्हणजे शेकडा 10 रुपये सूट. आता खालचे 2 शून्य कटले आणि वरचे 2 शून्य कटले. काय शिल्लक राहिलं? फक्त 40 रुपये. म्हणजे 40 रुपये ही सूट मिळाली.
पण विचारले काय, तर ते कपाट किती रुपयास मिळेल. आता सूट ते मायनस करावं लागला. सूट दिलेली किंमत 40 रुपये जर मायनस केले, 400 मधून 40 गेले तर 360 रुपये राहिले. म्हणजे ते कपाट हे 360 रुपयाला मिळेल. ऑप्शन क्रमांक बी आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर टाईप 3 मधील दुसरा प्रश्न. एका कपाटाची मूळ किंमत 6,000 रुपये असताना दुकानदाराने शेकडा 15% सूट दिली तर ते कपाट किती रुपयास मिळेल. आता कपाटाची मूळ किंमत ही 6,000 रुपये आहे. त्यावर 15% सूट दिली आहे. म्हणजे प्रत्येक 100 रुपयाला 15 रुपये सूट. 100ला 15 म्हणजे 15% झाले. खालचे 2 शून्य, वरचे 2 शून्य कटले. 15 सखी 90 राहिलेल्या दोन्हीचा गुणाकार. याच्यामध्ये गुणाकारात चिन्ह आहे त्यामुळे 15 सखी 90 आणि राहिला शून्य देऊन टाकला. म्हणजे 900 रुपयाची काय सूट दिली आहे. पण आपल्याला विचारलंय तर ते कपाट किती रुपयास मिळेल. सूट दिलेले आपल्याला पैसे मायनस करावे लागतील. 900 रुपये मायनस केले तर ते कपाट हे 5,100 रुपयाला मिळेल. ऑप्शन क्रमांक बी इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. टाईप 3 मधील तिसरा प्रश्न. आता प्रत्येक टाईपचे आपण 3 प्रश्न घेणार आहोत. एका कपाटाची मूळ किंमत 5,000 रुपये असताना दुकानदाराने शेकडा 40 रुपये सूट दिली तर ते कपाट किती रुपयास मिळेल. आता कपाटाची मूळ किंमत आहे इथं 5,000 रुपये. ओके. त्यानंतर त्यावर 40% सूट दिली आहे. 40% म्हणजे 40 भागिले 100. खालचे 2 शून्य आणि वरचे 2 शून्य कटले. 4पंच 20 आणि राहिलेले 2 शून्य 2 म्हणजे सूट किती दिली आहे. 2,000 रुपयाची सूट दिली आहे. आता 2,000 जर मायनस केले आपण कपाटाच्या मूळ किमतीतून, कपाट कितीला मिळेल 3,000 रुपयाला. म्हणजे आता ती कपाट आपल्याला 3,000 रुपयाला मिळेल. ऑप्शन क्रमांक बी इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर टाईप 4. टाईप 4 मधील पहिला प्रश्न. आता याला थोडासा वेगळ्या पद्धतीने सोडवायचा आपल्याला. आता आपल्याला काय म्हणलंय 10% व 20% क्रमगत सूट असल्यास एकत्रित सूट काढा. आता पण कशावर सूट. आपल्याला वस्तूची काही किंमतच दिली नाही. तर दिली नसेल किंमत तर त्याला काय 100 मानून टाकायचं. 100वर पहिल्यांदा 10% दिली सूट, पुन्हा 10% दिली आणि शेवटी 20% सूट दिली. आता समजा कोणती वस्तू 100 रुपयाची आहे त्याच्यावर 10% जर सूट दिली तर ती वस्तू कितीला मिळेल आपल्याला 90 रुपयाला किंवा 90%ला. याचप्रमाणे जर 100 रुपयाची वस्तू आहे तीच वस्तू जर 20% सूट दिली तर आता वस्तू कितीला मिळेल. 100 मधून 20 गेले तर वस्तू आपल्याला 80ला मिळेल किंवा 80%ला मिळेल. आता त्याच पद्धतीने समजा 100 रुपयाची वस्तू आहे त्यावर 10% सुरुवातीला सूट दिली आहे. 10% सूट दिल्यास वस्तू 90%ला मिळेल. पुन्हा 10% सूट दिली, पुन्हा वस्तू 90%ला मिळाली. शेवटी किती 20% सूट दिली आहे. मग आता 20% जर सूट दिली वस्तू कितीला 80%ला मिळेल. आता याला सॉल्व्ह करून घेऊया आपण. हे 100 हे 100 सारखे सारखे कटून गेले. 1 2 3 शून्य कटले. वरचे पण 1 2 3 शून्य कटले. आता बघा काय भाग जातो. बेचोक 8, बेपंच 10, 9 चोक 36, 36 9, 36 गुणिले 9 किती होतील. 9 सकी 54ला 4, हा 4 राहिले 5, 9 त्रिक 27, 28 29 30 31 32, 324 रुपये. 324ला काय 5 भागायचं. हे भागाकारामध्ये आहे. याला जर 5 भागितलं आपण 324 भागिले 5 असं 5 सख 30, 6चा भाग गेला 30, 2 शिल्लक राहिले 4 घेतले. 52 चोक 20, पुन्हा 24 मधून 20 जर मायनस केले तर 4 शिल्लक राहिले. उभा पण भागाकार करू शकता तुम्ही. पुन्हा 0 दिला. 85 40 म्हणजे 64.8% टक्क्याला ती वस्तूची किंमत झाली. आता 64.8%. पण आपल्याला विचारलं काय तर सूट विचारली आहे. सूट किती दिली आहे. आता 100 रुपयाची वस्तू आहे 100 रुपयाची, ती मिळाली कितीला 64.8%ला. म्हणजे सूट किती झाली. वर काय नाही म्हणजे 0 देऊया. आता 0 मधून 8 जात नाहीत म्हणून इकडचे एक इकडे घेतले. इथं 9 होतील, इथं 9 आणि इथं 10. 10 मधून 8 गेले 2 राहिले. 9 मधून 4 गेले 5 राहिले. 9 मधून 6 गेले 3 राहिले. पॉइंटला पॉइंट म्हणजे 35.8%
2% सूट मिळाली. ऑप्शन क्रमांक बी इथं आपलं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा टाईप, दुसरा प्रश्न, 10%, 20% व 25% क्रमगत सूट असल्यास एकत्रित सूट काढा. आता वस्तूची किंमत माहित नाही म्हणून आपण 100 रुपये धरली, गुणिले सुरुवातीला 10% सूट दिली आहे. 10% सूट दिल्यास वस्तू कितीला मिळेल? 90%ला. पुन्हा 20% सूट दिली. 20% सूट दिल्यास वस्तू 80%ला मिळेल. त्यानंतर पुन्हा 25% सूट दिली. आता 100 मधून जर 25 मायनस केले तर वस्तू कितीला? 75%ला. आता याला सॉल्व्ह करून घेऊया. 100 कटले, 1 2 शून्य कटले, वरचे पण 2 शून्य कटले. 25 त्रिक 75, 25 न भाग जातो. 25 चोक 100, 4 एक 4, 4 दुनी 8, खाली फक्त 1 राहिला, खाली काही शिल्लक राहिलं नाही. 9 दुनी 18, 18 दुनी 36, 18 त्रिक 54, म्हणजे वस्तू 54%ला मिळाली आपल्याला. तर एकत्रित सूट काढा, पण आपला वस्तूची किंमत विचारली की कितीला मिळाली, किती टक्क्याला नाही. तर आपल्याला सूट विचारली आहे, सूट किती. वस्तू होती 100 रुपयाची, ती मिळाली आपला 54%ला. म्हणजे किती सूट झाली? 100 मधून जर 54 गेले तर राहिले 46, म्हणजे 46% ही सूट मिळालेली आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर टाईप 4 मधील तिसरा प्रश्न, 5%, 10% व 20% क्रमगत सूट असल्यास एकत्रित सूट काढा. आता इथं पण आपला वस्तूची किंमत दिली नाही आहे, त्यामुळे 100% मानूया. 100%ची वस्तू 5% सूट दिली, कितीला मिळेल? 95%ला. 95 भागिले 100. पुन्हा 10% सूट दिली, आता वस्तू कितीला? 90%ला मिळेल. 90 भागिले 100. पुन्हा 20% सूट दिली आहे, 20% सूट दिल्यास वस्तू 80ला पडेल. 80%ला, म्हणजे 80 भागिले 100. आता बघा, हे 100 हा 100 कटले सेम असल्यामुळे. 1 2 शून्य कटले, वरचे पण 2 शून्य कटले. बेचोक 8, बेपंच 10, राहिला 0. पुन्हा बेदुनी 4, बेदुनी 4, पुन्हा 1 शिल्लक राहिला, बेपंच 10. आता 5 न भाग जातो. 5 5 25, 5 1 5, 4 शिल्लक राहिले. 5 9 45. आता पूर्ण भाग जात नसल्यामुळे गणित थोडं लेंदी होईल. 19 गुणिले 9, पुन्हा याला 2 न गुणायचे आणि खाली 5 न भागायचे. 5 शिल्लक आहेत ना. आता 19 गुणिले 9, 19 9 171 होतील. या दोन्हीचा गुणाकार 19 आणि 9 6, 19 9 171. पुन्हा याला 2 न गुणायचंय. तर 2 न गुणला तर बे 1 बे, बे 7 1404, हातचेला 1, बे 1 बे आणि हातचा 1 3, म्हणजे 342 झाले. आता 342ला आपल्याला 5 न भागायचे. इथले 5 खाली आले. कितीचा भाग जातो ते पहा. भागाकार याच्यामध्ये लिहिल. 5 सख 30, 6चा भाग गेला. पुन्हा 42 राहिले. 85 40, 2 शिल्लक राहिले. 2ला भाग जात नाही म्हणून 0 घेतला, इथं पॉईंट दिला. 52 चोक 20, म्हणजे 68.4% ही त्या वस्तूची किंमत राहील सूट दिल्यानंतर. आपल्याला काय काढायचे? सूट काढायची. म्हणजे सूट कितीला? 100 मायनस 68.4, 68.4, तर पॉईंट दिला. आता मायनस करूया. डायरेक्ट 0 मधून 4 जात नाहीत, म्हणून इकडचा 1 इकडे घेतला. इथं झाली 9, इथं 9 आणि इथं 10 होती. 10 मधून 4 गेले, 6 राहिले. 9 मधून 8 गेला, 1 राहिला. पुन्हा 9 मधून 6 गेले, 3 राहिले. म्हणजे 31.6% ही सूट झाली. 31.6%. ऑप्शन क्रमांक 3 आपलं इथं करेक्ट आन्सर होईल. आणि जे 68.4% आहे ती वस्तूची किंमत आहे. 100 रुपयाची वस्तू 68.4 रुपयाला मिळाली आपल्याला. म्हणजेच त्याच्यावर सूट किती दिली आहे? 31.6%. त्यानंतर पहा टाईप 5. पहिला प्रश्न, एका वस्तूची किंमत 4000 रुपये आहे. 4000 रुपये असून त्यावर अनुक्रमे 20% व 30% सूट दिली असता वस्तू ग्राहकाला किती रुपयास मिळाली? आता आपल्याला या अगोदरच्या टाईपमध्ये काय, वस्तूची किंमत दिली नव्हती, डायरेक्टच सूट दिली होती म्हणून आपण 100% मानली होती वस्तूची किंमत. आता वस्तूची किंमत दिली आहे 4000, म्हणून ही 4000 घ्यायची. वस्तूची किंमत 4000, त्यावर 20% सूट दिली आहे. आता वस्तू कोणती 100% असते, त्यावर 20% सूट दिली, म्हणजे वस्तूची किंमत 80% होईल. पुन्हा जर 100 रुपयाची वस्तू त्याच्यावर 30% सूट दिली आहे इथल्यासारखी, तर वस्तू कितीला मिळेल आपला?
70% याचप्रमाणे 20% सूट दिली आहे सुरुवातीला म्हणजे 80% वस्तू मिळाली. त्यानंतर 30% सूट दिली आहे वस्तू 70% मिळाली. आता 1 2 3 शून्य घटले 1 2 3 हा एक शून्य कटला आहे म्हणजे खालचे 4 शून्य कटले वरचे 4 शून्य काटले आपण. शिल्लक काय राहिले 4 राहिले इथं 80 शिल्लक राहिले आणि इथं 7 शिल्लक राहिले. या दोन्हीचा गुणाकार केला 4 8 32 आणि राहिला 0 म्हणजे गुणाकार हा 320 येतोय. 320 गुणिले 7 7 0 0 7 दुनी 14 14ला 4 घेतले हातचेला 1 राहिला 7 त्रिक 21 7 त्रिक 21 आणि हातचा 1 22 म्हणजे 2240 रुपयाला ती वस्तू मिळेल. ऑप्शन क्रमांक सी आपलं इथं करेक्ट आन्सर राहील. त्यानंतर टाईप 2 पाहूया. टाईप 5 चा दुसरा प्रश्न. एका वस्तूची किंमत 500 रुपये असून त्यावर अनुक्रमे 10% व 25% सूट दिली असता ती वस्तू ग्राहकाला किती रुपयास मिळाली? आता वस्तूची किंमत 500 रुपये आहे. आपल्याला माहित आहे 10% सूट दिली आहे म्हणजे वस्तू 90%ला मिळेल. पुन्हा 20% सूट दिली आहे म्हणजे वस्तू 80%ला मिळेल. 1 2 शून्य कटले खालचे पण 2 शून्य कटले. पुन्हा हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कटले. खाली काही शिल्लक राहिले नाही. फक्त 5 9 आणि 8 याचा गुणाकार 5 9 45 होईल. 45ला 8 ने गुणायचंय. 8 45ला 0 हातचेला 4 आले. 4 चोक 8 चोक 32 32 आणि 4 36 म्हणजे ती वस्तू ग्राहकाला 360 रुपयाला मिळाली. ऑप्शन क्रमांक बी इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर टाईप 5 मधला तिसरा प्रश्न. एका वस्तूची किंमत 10,000 रुपये असून त्यावर अनुक्रमे 20% व 10% सूट दिली असता ती वस्तू ग्राहकाला किती रुपयास मिळाली? वस्तूची किंमत आहे 10,000 रुपये यावर 20% सूट दिली आहे म्हणजे वस्तू 80%ला मिळाली. पुन्हा 10% सूट दिली आहे म्हणजे वस्तू 90%ला मिळाली. 4 शून्य काटूया 1 2 3 4 शून्य काटले मग वरचे पण 4 शून्य काटायचे 1 2 3 4 शून्य कटले 9 8 72 आणि राहिलेले 2 शून्य यांचा पण गुणाकार होईल. राहिलेले 2 शून्य दिले तर ती वस्तू ग्राहकाला 7200 रुपयाला मिळाली आहे. ऑप्शन क्रमांक बी इथं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर आहे टाईप 6. वस्तूची किंमत सुरुवातीला 40% वाढवली व नंतर क्रमगत 20%च्या 2 सुटी दिल्या तर त्या वस्तूची मूळ किंमत किती टक्क्यांनी कमी झाली? आता इथं पण बघा वस्तूची किंमतच दिली आहे. जर किंमत दिली नसेल काय करायचं? ती वस्तू 100% मानायची. आता वस्तूची किंमत 100% आहे. सुरुवातीला 40%नी वाढवली. 100 रुपयाची वस्तू त्याला 40 रुपये प्लस केले तर किती होईल? वस्तूची किंमत 140 होईल. म्हणजे 140 झाले. 100चे 140 पुन्हा 20%च्या 2 सुटी दिल्यात. 20%च्या 2 वेळेस सुटी 100 रुपये त्याच्यामधून 20 मायनस केले वस्तू किती होईल? 80%ला म्हणजे 80% पुन्हा 2 वेळेस दिल्यात 20% म्हणजे आणखी एक वेळेस आपल्याला 80% लिहावं लागेल. आता वरचे 100 खालचे 100 कटले 3 शून्य कटतात 1 2 3 वरचे पण 1 2 3 शून्य कटले. पुन्हा 2 चोक 8 2 पंच 10 वरच्यांचा गुणाकार करूया 8 चोक 32 32 गुणिले 14 32 गुणिले 14 14 दुनी 28ला 8 हातचेला 2 14 त्रिकम 42 43 44 444 याला 5 ने भागायचं कारण छेदामध्ये 5 आहे त्याला 5 ने भागूया. 5 8 40 भागाकार इथे लिहितो 8चा भाग गेला पुन्हा 4 शिल्लक राहिले 5 9 45 9चा भाग गेला पुन्हा शिल्लक किती राहिले 3 शिल्लक राहिले पुन्हा 0 दिला इथं पॉइंट दिला 5 सख 30 आपला वस्तू किती 89.6 रुपयाला मिळाली म्हणजे टक्क्याला मिळेल. ते सूट किती 100 मधून 89.6 मायनस केले 0.0 दिला मायनस. आता वजाबाकी होत नाही म्हणून इकडचे एक इथं गेला इथं 9 झाले इथं 9 झाले आणि इथं 10 होतील. 10 मधून 6 गेले 4 राहिले 9 मधून 9 गेले 0 9 मधून 8 गेले 1 राहिला पॉइंटला पॉइंट म्हणजे 10.4% सूट
ऑप्शन नाही आहे, इथं आहे 10.4%. ऑप्शन क्रमांक डी आपलं करेक्ट आन्सर होईल. टाईप 6 मधील दुसरा प्रश्न, वस्तूची किंमत सुरुवातीला 30% वाढवली व नंतर क्रमागत 10%च्या दोन सुटी दिल्या तर वस्तूची मूळ किंमत किती टक्क्यांनी कमी झाली. आता वस्तूची किंमत दिली नाही म्हणजे आपलं काय करायचं, 100% मानायची. वस्तूची किंमत 100% 30%नी वाढवली म्हणजे 100 प्लस 30 किती होणार, 130%. पुन्हा 10%च्या दोन सुटी दिल्या, 100 मधून 10 गेले म्हणजे राहिले 90%. 90 भागिले 100. पुन्हा दोन वेळेस घ्यायच्या 10%च्या सुटी. पुन्हा इथं पण 90 भागिले 100 दोन वेळेस लिहिल्या. हे 100 कटले, 3 शून्य कटतील, 1 2 3 शून्य कटले, वरचे पण 3 शून्य काटले. शिल्लक काय राहिले, 13 9 आणि 9 यांचा गुणाकार. 9 9 81 होतील. 81 गुणिले 13, 13 एक 13. पुढे लिहूया आपण. 13 एक 1303, हातचेला 1, 13 104 आणि हातचा एक 105. आता याला 10 भागायचं. 10 जर भागलं काय, 1.0 कट होईल, इथं पॉईंट येईल म्हणजे 105.3 झाली. वस्तूची मूळ किंमत आपण 100% मानली होती, पण आता मिळाली कितीला, 105.3 ला. म्हणजे याच्यामध्ये फरक कितीचा आहे, 5.3चा. तर किती टक्क्यांनी वाढली म्हणलं, असं म्हणलं तर 5.3% वस्तूची किंमत वाढली आहे. ऑप्शन क्रमांक एक इथं आपलं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा टाईप, वस्तूची किंमत सुरुवातीला 20% वाढवली व नंतर क्रमागत 20%च्या दोन सुटी दिल्या तर वस्तूची मूळ किंमत किती टक्क्यांनी वाढली. आता वस्तूची किंमत माहित नाही म्हणजे काय मानली आपण, 100%. त्याला 20%नी वाढवलंय, 100%. 20%नी वाढवलं, प्लस 20 केलं, किती होईल, 120. म्हणजे वस्तूची किंमत झाली 120%. त्यानंतर बघा, 20%च्या क्रमागत दोन सुटी दिल्या, 100%. सूट दिली आहे म्हणजे 20% मायनस केले तर किती होतील, 80%. इथं येईल 80/100. दोन वेळेस द्यायच्या, दोन सुटी दिल्यात म्हणजे पुन्हा होईल 80/100. हे 100 कटले, 1 2 शून्य कटले, वरचे पण 1 2 शून्य कटले. हा एक शून्य आणि हा एक शून्य कटला. बेचोक 8, बेपंच 10. वरचे तीन संख्या राहिल्यात 12 8 आणि 4. 12 8 96. 96 गुणिले 4. 6 चोक 24 ला 4, हातचेला 2, 9 चोक 36 आणि 2 37 38. त्याला कितना शिल्लक 5 राहिले, 5 न भागायचा. 5 7 35, 3 राहिले, 5 सख 30, पुन्हा 4 शिल्लक राहिले, शून्य दिला, पॉईंट दिला, 85 40. म्हणजे वस्तू कितीला मिळाली आपला, 76.8%ला. वस्तूची मूळ किंमत आहे 100, ती मिळाली आपला 76.8%. कितीनं कमी झाली, त्याच्यामधून वजा करायचे. 100 वजा 76.8, भाग पॉईंट दिला, शून्य दिला, शून्य मधून 8 जात नाहीत म्हणून इकडचे एक हातचा घेतला, इथं झाले 9, इथं 9 झाले आणि इथं होतील 10. 10 मधून 8 गेले, 2 राहिले. 9 मधून 6 गेले, 3 राहिले. 9 मधून 7 गेले, 2 राहिले. पुन्हा पॉईंटला पॉईंट म्हणजे 23.2%नी काय झाली, वस्तूची किंमत कमी झाली. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 इथं आपलं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर सातवा टाईप, एका दुकानदाराने शेकडा 5% कमिशन घेऊन 5,000 रुपयाचा माल विकला तर त्यास किती कमिशन मिळाले. सॉरी, 50,000 रुपयाचा माल विकला, 50,000चा माल विकला, त्याच्यावर किती, 5% कमिशन मिळाले. 5% आपलं टक्के काढायचं माहित आहे, 5% मिळाले म्हणून 5 भागिले 100. 1 2 शून्य कटले, 1 2 शून्य कटले, 5 5 25, या दोन्हीचा गुणाकार, राहिलेले 2 शून्य, पुढे 2 शून्य देऊन टाकले म्हणजे 2500 रुपये त्याला कमिशन मिळाले. ऑप्शन क्रमांक सी इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. टाईप 2, एका दुकानदाराने 8% कमिशन घेऊन 3500 रुपयाचा माल विकला तर त्यास किती कमिशन मिळाले. आता माल कितीचा, 3500 रुपयाचा विकलाय, कमिशन किती, 8%.
3500चे 8%. 1 2 शून्य कटले, 1 2 शून्य कटले. 8 पंचे 40ला 0 या दोन्हीचा गुणाकार करतोय. हातचेला 4, 8 त्रिक 24 आणि 24 आणि 4 28. म्हणजे ₹280 कमिशन मिळाले. ऑप्शन क्रमांक 4 किंवा डी आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, एका दुकानदाराने 2.5% कमिशन घेऊन ₹50,000चा माल विकला तर त्यास किती कमिशन मिळाले? तर माल आहे ₹50,000चा. कमिशन घेतले 2.5%. 1 2 शून्य कटले, 1 2 शून्य कटले. या दोन्हीचा गुणाकार 25 पाचा 1,600 म्हणजे 125. त्यानंतर राहिलेले 2 शून्य दिले. इथं पॉइंट आहे म्हणजे एक घर सोडून पॉइंट दिला म्हणजे ₹1250चे कमिशन मिळाले. ऑप्शन क्रमांक 1 इथं आपलं करेक्ट आन्सर आहे. हा झाला एक टाईप. 7 टाईपचे प्रश्न. यानंतर आणखी काही टाईप शिल्लक राहिलेले आहेत. जे राहिलेले टाईप आहेत ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहूया, पार्ट 2 मध्ये. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.